नमस्कार. मी सुभाष मिसाळ, मोटिवेशनल स्पीकर आणि काउन्सलर, मीडिया ॲडमिशन प्रोसेस, JVG अकॅडमी अँड करिअर गायडन्स अकलूज. विद्यार्थ्यांनी, पालक मित्र हो, आज सकाळीच मी तुम्हाला एक चांगली आनंदाची बातमी दिलेली होती की आज आपला रिझल्ट या ठिकाणी कसल्याही परिस्थितीमध्ये जाहीर होणार आहे. अगदी ऑथेंटिकपणे सांगितलेलं होतं, कारण NTA कडून जी फायनल आन्सर की आहे ती रिलीज करण्यात आलेली होती आणि त्यामुळे रिझल्टही येणार होता आणि तो आलेला आहे. खूप आनंदाची बातमी. सर्व विद्यार्थी आणि पालकांचे मी प्रथमतः खूप खूप अभिनंदन करतो. सर्वांना शुभेच्छा देतो की सर्वांनाच छानपैकी कॉलेज मिळावं, चांगलं कॉलेज मिळावं, अशा या ठिकाणी माझ्याकडून आणि आमच्या JVG अकॅडमीकडून सर्वांसाठी शुभेच्छा असतील. अनेक जणांना काही अपयश आलं असेल, अपयशाच्यानं खचून जाऊ नका. तुम्हाला जरी खूप कमी स्कोर असेल, फक्त इलिजिबल असाल, तरीसुद्धा या ठिकाणी आमच्याकडून MBBS असेल, BMS असेल, अगदी कमी पॅकेजमध्ये ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी ठेवून ॲडमिशन करून दिलं जाईल. फक्त एक वेळ आमच्या JVG अकॅडमीला आपण भेट द्या. आज मी तुम्हाला या ठिकाणी जो काही क्वालिफाय क्रायटेरिया आहे चालू वर्षीचा, तो या ठिकाणी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आमच्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा की जेणेकरून तुम्हाला ॲडमिशनविषयीचे नवीन व्हिडिओज या ठिकाणी पाहण्यास मिळतील. तर आजचा विषय आपला नीट क्वालिफाय. विद्यार्थ्यांनी, पालकमित्र हो, नीट क्वालिफाय झाल्याशिवाय आपण कुठंही मेडिकलमध्ये MBBS असो, BMS असो, BHMS असो, या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकत नाही. मग ती जागा तुमची IQ असू द्या किंवा इतर कुठली NRIची असू द्या, मॅनेजमेंट कोटा असू द्या किंवा रितसर आपल्या राऊंडमधून असू द्या. आणि हा जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे हे खूप खूप या ठिकाणी महत्त्वाचा असतो. एवढी मार्क जर आपल्याला मिळाली तरच आपण या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेसमध्ये भाग घेऊ शकतो. आणि अचानकपणे या ठिकाणी हा सुद्धा जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे तो खूप हाय गेलेला आहे. जे अंदाज सर्वांनी वर्तवले होते, कट ऑफ मात्र नेहमीप्रमाणेच जे आम्ही 8 मेला तुम्हाला सकाळी सांगितलं, मी 8 मेला जे आम्ही सांगितलेलं होतं, जो कट ऑफ आहे आमचा, 4 मेला परीक्षा झाली आणि 8 मेला लगेच आम्ही सेमिनार घेतलं आणि जो आम्ही डाटा या ठिकाणी गोळा केलेला होता, त्या डाट्यावरून आम्ही जो कट ऑफ आहे कॅटेगरी वाईज हा 8 मेला सांगितलेला होता, तो आमच्याकडे अजूनही आहे. त्याही दिवशी आम्ही तो जाहीर केलेला होता आणि त्याच प्रमाणामध्ये थोडंफार प्लस मायनस तुम्हाला सांगितलं होतं की 500च्या दरम्यान या ठिकाणी हा कट ऑफ असेल आणि तशाच पद्धतीचा कट ऑफ असणार आहे. त्याविषयी मी नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्णपणे चालू वर्षाचा कट ऑफ काय असेल हा सांगणार आहे. तत्पूर्वी या ठिकाणी जो क्वालिफाय कट ऑफ आहे हा या ठिकाणी मी आपल्यासमोर विशद करतो आहे. आपल्या चालू वर्षी जी विद्यार्थी बसले होते ती जवळजवळ 23,30,000 विद्यार्थी बसलेले होते. 23,30,000 विद्यार्थ्यांनी नीटचा फॉर्म भरलेला होता, ॲप्लिकेशन केलेलं होतं. त्यापैकी फक्त 22,00,000 विद्यार्थी, 22,00,000च्या दरम्यान विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि त्याच्यामधून फक्त 11,01,151 विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाय झालेले आहेत. ओपनसाठी क्वालिफाय क्रायटेरिया जो असतो तो म्हणजे 50% असतो, तो 144वर आलेला आहे, भरपूर हाय आलेला आहे. साधारणपणे सर्वांना वाटत होतं की 100 ते 120च्या आसपास हा ओपनचा क्वालिफाय क्रायटेरिया येईल, परंतु ओपनचा मात्र जो कट ऑफ आहे हा 144 आलेला आहे. OBC, ST, SC ज्या इतर कॅटेगरी आहेत सर्व यांच्यासाठी 113 40% असते आणि 113 हा क्वालिफाय क्रायटेरिया आहे. आणि PWDसाठी अपंग विद्यार्थ्यांसाठी 127 अशा पद्धतीचा हा क्वालिफाय क्रायटेरिया आहे. त्यामुळे हा क्वालिफाय क्रायटेरिया खूप महत्त्वाचा आहे आपल्या ॲडमिशनसाठी. एवढे मार्क्स तुम्हाला असतील ओपनमध्ये 144, OBC, SC, ST मध्ये जर तुम्ही असाल 113 असतील तर तुम्ही भारतामध्ये आणि आउट ऑफ कंट्रीमध्ये हे ॲडमिशन घेऊ शकता. हे मार्क्स नसतील तर तुम्हाला भरपूर प्रॉब्लेम येतात, ॲडमिशन होऊ शकत नाही. हा जो क्वालिफाय क्रायटेरिया आहे तो नंतर BMSसाठी हा कमी होऊ शकतो. गेल्या 4-5 वर्षामध्ये हा कमी झालेला आहे. दुसऱ्या-तिसऱ्या राऊंडनंतर हा कमी होऊ शकतो आणि नंतर ज्यांना अजूनही कमी मार्क्स आहेत अशांनासुद्धा ॲडमिशन तिसऱ्या राऊंडनंतर म्हणजे तिसरा राऊंड किंवा तिसरा राऊंड नंतर मिळू शकतो. त्यामुळे काळजी करण्याचं काही कारण नाही. सर्वांनी आनंदात राहा, बिलकुल टेन्शन घेऊ नका. तुम्हाला कितीही मार्क्स पडू द्या, कारण चालू वर्षीचा पेपर हा टफ होता.
ते आम्ही 8 मे सेमिनारमध्ये सांगितलेलं आहे, वारंवार सांगतोय. अगदी ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी आमच्या जय विजय अकॅडमीकडून आपल्यास ॲडमिशन करून दिलं जातं, करून दिलं जाईल. तुम्हाला मार्क्स किती असू द्या, कमी असू द्या, जास्त असू द्या. जास्त मार्क्स असतील तर चांगले गव्हर्नमेंट कॉलेज, JMC कॉलेज तुम्हाला मिळवून देण्याची पूर्ण जबाबदारी आमच्यावर असेल. ते कॉलेज कुठले आहे, ती फी कशी आहे, तिथं हॉस्पिटल कसं आहे, हॉस्टेल कसं आहे, तिथील मेस कसं आहे, तिथील फी किती आहे, फी माफी होते का नाही, किंवा तेथील असणारा जो एरिया आहे तो कसा आहे, या सर्वांची माहिती या ठिकाणी आमच्याकडून मिळेल. तेथील असणारा जो आपण फॉर्म फिलिंग करतो, नंतर जो प्रेफरन्स असतो, चॉईस फिलिंग म्हणतो आपण त्याला, हा सुद्धा आमच्याकडून पूर्णपणे करून दिला जाईल. आणि BMSसाठी सुद्धा तसेच, BHMSसाठी BDS सुद्धा मध्ये सुद्धा आम्ही तुम्हाला चांगल्या पद्धतीने ॲडमिशन या ठिकाणी करून देतोय. जर कमी मार्क्स तुम्हाला असतील तर साधारणपणे 11.5 लाख पर इयरपासून पुढे या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन मिळवून दिले जाईल. BMSसाठी 9 लाखापासून पुढे पॅकेज पूर्ण 4.5 वर्षाचं आहे हे पॅकेज. 9 लाख तुम्हाला प्रत्येक वर्षी फक्त 2 लाख रुपये BMSसाठी भरायचे आहेत. फक्त क्वालिफाय मार्क्स असतील तर, आणि पहिल्या राऊंडपर्यंतच जर आमच्याकडे तुम्ही आला आणि आम्हाला भेटला, फॉर्म फिलिंग केलं, तर तुम्हाला 100% कॉलेज मिळवून दिलं जाईल, अगदी ऑथेंटिकपणे आणि ट्रान्सपरन्सी ठेवून. तर आजचा विषय हा होता. यानंतर चालू वर्ष जो कट ऑफ आहे याविषयी मी तुम्हाला माहिती देणार आहे. परत एकदा, ओपनचा कट ऑफ 144 आहे, OBC SC STचा कट ऑफ 113 आहे, आणि PWDचा 127 असा कट ऑफ आलेला आहे. कट ऑफ ओपनचा खूप वाढलेला आहे, OBC SC STचा सुद्धा वाढलेला आहे. हा सुद्धा कट ऑफ आपल्याला 80 या दरम्यान येईल असं वाटत होतं. परंतु जी विद्यार्थ्यांची खूप गर्दी झालेली आहे, प्रचंड गर्दी झालेली आहे, ती साधारणपणे 400 ते 300 मार्काच्या दरम्यान, 250 मार्काच्या दरम्यान खूप विद्यार्थ्यांची गर्दी झालेली आहे. कारण जे टफ प्रश्न होते ते सर्वच मुलांना सुटलेले नाहीत, मात्र जे काही सोपे प्रश्न होते ते मात्र सर्व विद्यार्थ्यांना सुटल्यामुळे ही गर्दी खाली सरकत आलेली आहे. आणि एकाच ठिकाणी, एकाच काही गॅपमध्ये खूप विद्यार्थ्यांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहाव्यास मिळेल. तुम्हाला कट ऑफ नंतर सांगितलं जाईल. आज बस इतकंच. ऑल द बेस्ट. धन्यवाद.